तू दोनदा प्रेम करतो आणि खुर्चीवर प्रेम करतो, नंतर तो पुन्हा काजोच्या प्रेमात पडतो. म्हणजे इथंच त्यानं चूड लावली करतो सगळ्याला आणि नाहक बळी गेला, नाहक बळी गेलाय. म्हणजे तू विलन पण नाही तसं बघायला गेला तर काय वाईट पण नाही केलं. म्हणजे आता लोक म्हणतात की त्या परमिटसाठी कबुतरांची शिकार करत असतो वगैरे काय काय बोलतात, पण शाहरुख खान तो दुकानातून बिअर चोरून येतो, तो मुलीशी फ्लर्ट करत असतो, कित्येक मुलीशी संबंध असतात त्याचे. त्याच्यात एक जो म्युच्युअल रिस्पेक्ट आहे ना एकमेकांच्या बुद्धिमत्तेबद्दलचा, तो मला प्रचंड आवडला. आपण एकत्र राहिलो, आपण काही चांगल्या मेमरी शेअर केल्यात आपण, करेक्ट. आणि चला आपण मूव्ह ऑन करूयात. या आठवड्या आपल्यासोबत कायमचेच राहणार आहे. ते दोघं एकमेकांकडे जे बघून हसतात शेवटी, फारच मस्त मोमेंट. फारच सुंदर. आपल्या माणसांच्या इतिहासामध्ये प्रेम या भावनेला, रोमॅन्टिक लव्ह या भावनेला जसं एक स्थान आहे महत्त्वाचं, तसंच ते सिनेमाच्या इतिहासामध्ये पण आहे. आपण जगभरातल्या सिनेमांकडे नजर टाकली तर असं लक्षात येतं की प्रेम या भावनेने अगणित सिनेमांना खाद्य पुरवलेलं आहे. आणि स्पेसिफिकली समजा आपण हिंदी सिनेमाचा विचार केला तर हिंदी सिनेमा आणि लव्ह स्टोरी हे एक समीकरणच झाल्यासारखं आपल्याला दिसतं. त्यामुळे प्रेमाने जे गारुड आपल्यावरती आपल्या व्यक्तिगत आयुष्यांमध्ये केलं, तसंच ते सिनेमाच्या कथांमध्ये पण केलेलं दिसतं. आता प्रेमाचा बाज मात्र बदलत गेलेला आहे. म्हणजे एकेकाळच्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून आणि तेव्हा जे एक प्लेटॉनिक प्रकारचं लव्ह अस्तित्वात होतं किंवा जसं चित्रण त्यावेळेला झालं होतं, तिथपासून ते मग पुढे धसमुसळ्या प्रेमापर्यंत, ऑब्सेसिव्ह प्रेमापर्यंत, किंवा अगदी आज आपण ज्याला सिच्युएशनशिप आज म्हटलं जातं त्या कक्षेमध्ये येणाऱ्या प्रेमापर्यंत, असा एक मोठाच्या मोठा जर्नी आपल्याला झालेला दिसतो प्रेमाचा. पण हे सगळं जरी झालेलं असलं तरी मूलभूत एक भावना म्हणून, एक इन्स्टिंक्ट म्हणून प्रेम ही गोष्ट कायम राहिलेली आहे असंही आपल्याला दिसतं. तर आज आपण या एका आदिम महत्वाच्या अशा भावनेच्या अवतीभोवती असलेल्या सिनेमांबद्दल काथ्याकूट करणार आहोत. सो लेट्स बिगिन. तर पहिला प्रश्न असा की आवडती लव्ह स्टोरी कुठली? म्हणजे अगदी लगेच मनात येणारा प्रश्न. आवडती लव्ह स्टोरी कुठली हा, मी आता खूप सिनेमा, मी खूप सिनेमे एकदम डोळ्यासमोर येतात. माझ्या खूप लहानपणीच्या ज्यांनी मला विच शेप्ड मी टाईप ऑफ, तर ते नक्कीच ह्या हम आपके है कौन, DDLJ आणि कुछ कुछ होता है वगैरे या टाईपच्या लव्ह स्टोरीज होत्या, ज्या एकदमच मेन स्ट्रीम प्रकारच्या होत्या, की ज्यांनी मला वाटतं की ॲक्शन, म्हणजे असं म्हणतात की एक साधारण ॲक्शन जॉनरमध्ये आपण 80sच्या दशकांमध्ये होतो आणि आपण एक कयामत से कयामत तक पासून आपण 89 पासून मग त्या साधारण कयामत से कयामत तकला ते थोडं श्रेय दिलं जातं की आपण पुन्हा लव्ह स्टोरीजकडे वळलो, थोड्या मेन स्ट्रीम लव्ह स्टोरीजकडे. तर त्या सगळ्याच खूप त्यांचा परिणाम आहे असं एक वाटतं. ओके. पण मला असं एक पिन पॉईंट करायचं असेल ना तर मला एक सीन आहे जो मी हे करेन, दोन सीन आहेत रादर. एक आहे कुछ कुछ होता है मधला, जेव्हा ते दोघं जण पुन्हा त्या एका समर कॅम्पच्या इथे भेटतात आणि असे खूप एकमेकांकडे बघत राहतात बऱ्याच वेळ, आणि असं ते स्लो मोशनमध्ये घेतले आणि मागे ते म्युझिक वगैरे. तर तो एक मला एक असं प्रेम म्हणलं की एक आठवणारा सीन आहे. दुसरा एक मला आत्ताच्या अलीकडचा, त्याला पण आता 10 वर्ष झाली, पण सैराटमधला जो सीन आहे की तो पळत पळत येतो आणि तो तिथे मासे पकडत असतो परशा, आणि तो म्हणतो की आरची आली, आणि काही दाखवलं नाही त्यांनी, डायरेक्ट तो उडी मारताना दाखवलाय. म्हणजे हे जे अट्रॅक्शन किंवा हे जे ना म्हणजे काही फारसं न डिस्क्राईब करता त्यांनी या एका, आणि तो मस्त त्यांनी सीन घेतला. असं मागे सूर्यास्ताचा एक वेळ आहे आणि तो असं मस्त म्युझिक, त्याची सिग्नेचर ट्यून सैराटची वाजते आणि तो असं एक मस्त उडी मारतो असा एका ह्याच्यात. तर या काही हे सीन मला असे प्रामुख्याने दिसतात. बाकी सिनेमे बरेच आहेत. एक मसान आहे, मी हे म्हणतो की वेगळ्या प्रकारचं प्रेम कसं दाखवलंय. तर एक मसान आहे जिथे एक लॉस्ट लव्ह, किंवा म्हणजे दोघे जे प्रोटॅगनिस्ट आहेत, सो दे हॅव लॉस्ट देअर लव्ह वेगवेगळ्या कारणांमुळे. तर ते कसं, म्हणजे ती व्यक्ती गेल्यानंतरही कसं त्याच्यावर प्रेम करत राहतात, किंवा हे जे एक आहे ना, किंवा त्यात बरेच अँगल आहेत. म्हणजे त्यात एक मस्त, त्यात एक जातीचा खूप मोठा अँगल आहे मसानच्या मध्ये, जसा सैराटमध्ये सुद्धा होता, की हे दोन वेगळ्या विश्वातली प्रेयसी आणि प्रियकर आहेत. आणि ते कसं त्यांचे रेफरन्सेस वेगळे वेगळे असतात. म्हणजे ती कुठल्या शायरी आणि हे वाचत असते आणि त्याला त्याचा गंधही नसतो.
तर हे मस्त दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. अजून एक एक खूप मला आवडलेली म्हणजे बेटर कॉल सॉल मधली जिमी आणि आपला किम त्यांच्यात ना एक मला काय आवडलं त्याच्यातलं की त्यांच्यात एक जो म्युच्युअल रिस्पेक्ट आहे ना एकमेकांच्या बुद्धिमत्तेबद्दलचा तो मला प्रचंड आवडला. म्हणजे प्रेम इज हे आपल्याकडे फार प्रेम म्हणजे त्याला एक वेगळीच भावना दिली आहे, पण त्यात एक म्युच्युअल रिस्पेक्ट असतं हे त्या लव्ह स्टोरीतनं मला खूप जाणवलं. आणि ती फार मेलोड्रामॅटिक नाही आहे किंवा ते एक वेगळ्याच एका प्रकरणात गुंतलेले असतात नेहमी. असे फार कमी सीन आहेत की ते एकदम प्रेमच करतायत एकमेकांवर असं दाखवलंय, पण त्या सगळ्या आजूबाजूच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते एकमेकांच्या सपोर्टमध्ये कसे उभे राहतात शेवटपर्यंत, हे फार त्या लव्ह स्टोरीचा महत्वाचा भाग आहे. असं एक आणि ते असं अनसेड आहे, म्हणजे असं ते काही प्रेमाचा असं आपण ज्याला इजहार म्हणतो तसं कुठेही तुला दिसत नाही. हा म्हणजे सटल जाणवत राहतं असं. तर ते एक खूप काय महत्वाचं असं वाटतं. अजून एक मला उल्लेख करायचा आहे, मुद्दाहून मला उल्लेख करायचा आहे, तो तू तिथे मी नावाचा सिनेमा मराठी आला होता स्मिता दावळकरचा. तर तो का मला वाटतं की प्रेमाचं जे एक स्टिरियोटाईप झालं होतं का तरुणांची गोष्ट आहे प्रेम ही फक्त असं तोपर्यंत एक सगळीकडे मुख्यतः हिंदी सिनेमांनी जे करून ठेवलं होतं, तर त्या सिनेमानी पहिल्यांदा ते ब्रेक केलं असं एक वाटतं. आणि तो खूप हिट झाला होता सिनेमा. म्हणजे तो त्याची माउथ पब्लिसिटी खूप जास्त झाली होती आणि तो असं लोक आवर्जून जाऊन बघत होते. तर बाकी मी त्यात गोष्टी बऱ्याच होत्या, पण एक किमान या एका एज ग्रुपसाठीची जी प्रेम ही भावना काय असेल हे त्यांनी तपासायचा त्या सिनेमाच्या निमित्ताने एक प्रयत्न केला आणि ते दाखवलं लोकांसमोर. तर ते एक मला एक उल्लेखनीय एक लव्ह स्टोरी वाटते आपल्या सिनेमा. स्मिता दावळकरांनीच हा केला होता, म्हणजे त्यांचं प्रोडक्शन होतं कुठला सवत माझी लडकी. तर मला असं वाटतं की तो पण एक खूप इंटरेस्टिंग टेप होता. म्हणजे नाहीतर म्हणजे नवरा बायको किंवा एक कपल आणि तिसरा माणूस याचं ज्या प्रकारे साचेबद्ध चित्रण व्हायचं त्याला खूप त्यांनी एक छेद दिला होता. आणि त्या अर्थी मला तो खूप इंटरेस्टिंग सिनेमा वाटतो. म्हणजे मला वाटतं कळत न कळत सिनेमा हा तळवळकरांचा होता, पण त्या सिनेमात पण असं एका एक्स्ट्रीम अपराध भावनेकडे गेलेला तो पुरुष असं चित्रण होतं. आणि मी जो बघितला तो तेव्हा मी लहान होतो, पण नंतर मला असं खूप वाटत होतं की ह्याला इतकं अगदी भयंकर आपण अपराध केलाय आणि गुन्हा केलाय, मग जडू काही आता ह्याला फाशीच दिलं पाहिजे इथपर्यंत ते खरंच गंभीर आहे का. आणि त्यावेळेला त्या बॅकड्रॉप वरती मला सवत माझी लडकी खूप इंटरेस्टिंग होतं की तिने ते मस्त हँडल केलंय की जरी तो नवरा दुसरीच्या प्रेमात पडलाय तरी पण ती छान त्याला एका वेगळ्या अप्रोच सामोरे जाते. स्मिता तळवळकरांनी रादर म्हणजे त्या सवत माझी लाडकीच्या डिरेक्टर होत्या, बाकीच्या प्रोड्युसर होत्या बाकी सिनेमांच्या, पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम दाखवलं. एक चौकट राजा मध्ये जे एक आहे की तर ते मला खूपसं मसांची जी आहे तिच्या त्या स्टोरीशी मिळतं जुळतं थोडं या अँगलनी वाटतं की एक गिल्ट आहे की आपल्यामुळे काहीतरी नुकसान झालं या जसं चौकट राजामध्ये पण कायम तिच्यात एक गिल्ट होतं. म्हणजे ते प्रेम जरी नव्हतं तिचं त्या दिलीप प्रभावळकरच्या कॅरेक्टरवरती, पण एक गिल्ट होतं की माझ्यामुळे कुठे ना कुठे नुकसान झालं. आणि तसंच मसांमध्ये पण एक थोडंफार गिल्टचा तिच्या भाग आहे. पण तो प्रेम प्लस गिल्ट म्हणजे प्रेम पण असेल पण गिल्ट पण आहे की म्हणून ती शेवटपर्यंत ती जाते त्या घरी, त्या तिचा जो कन्फ्रंट करते तिथे त्यांनी तो शेवट केला. तर ते एक दोन मला सिमिलॅरिटीज वाटतात. आणि एक फक्त एक म्हणजे छोटीसी बात, मला हा खूप आवडणारी लव्ह स्टोरी आहे अमोल पालेकर बसूच्या. तर ती एक अशी एवढी इनोसन्स आहे ना त्याच्यात त्या वेळचा, आणि ती मुंबईमध्ये त्यातली खूप आवडते आणि गाणी तर ऑफकोर्स खूप छान आहेत. पण एक अशी इनोसंट लव्ह स्टोरी आहे की जिथे मी असं खूप अशा बालिश चुका केलेल्या असं काहीतरी, आणि तरी पण ती कुठेही ती अशी एक वेगळ्याच प्रकारचं अट्रॅक्शन आहे तिच्या एकूण ह्याच्यामध्ये. म्हणजे ती अशी कुठे फार काहीतरी बोल्ड बिंदास्त वगैरे अशी काही कॅटेगरीतली नाहीये, अतिशय सामान्य ह्याच्यातली आहे. पण तरी आपल्याला त्या साधेपणाचं एक खूप अट्रॅक्शन वाटत राहतं आणि आपण पण प्रेमात पडतो म्हणजे त्या कॅरेक्टरच्या. मला वाटतं की लव्ह स्टोरी चांगली तीच की आपण दोन्ही कॅरेक्टरच्या स्वतः प्रेमात पडलो. तर त्याची एक वेगळी, आणि मला असं वाटतं की त्यावेळेचं प्रेम हे
एक ठहराव असणारं प्रेम म्हणून खूप तुम्हाला बघावंसं वाटतं परत परत. आणि मगाशी मी जो उल्लेख केला तो धसमुसळ किंवा एक थोडंसं ऑब्सेसिव्ह, आणि तो ऑब्सेसिव्ह प्रेमाचं प्रमाण तर वाढलं. म्हणजे असे विशेषतः हे डर रंजाम किंवा इव्हन उर्मिला मातोंडकरचा सिनेमा होता त्यात ते ऑब्सेसिव्ह लव्हर हे असते, तर त्याला ती एक वेगळी वाट सुरू झाली. पण मला वाटतं हे जरा हरवलं असं कधी कधी वाटतं. अमोल, येस, तुझं काय? मला ना नॉर्मली ज्या लव्ह स्टोरीची एंडिंग ट्रॅडिशनल नसतात अशा लव्ह स्टोरीज मला फार आवडतात. ट्रॅडिशनल नसतात. ओके. जिथे हॅपी एंडिंग नसते सहसा. ओके. त्यामुळे मला कभी ना मला खूप आवडता पिक्चर आहे माझा. कारण त्यातला जो शाहरुख खान आहे तो माझ्या जनरेशनच्या एका मध्यम वर्गाचं रिप्रेझेंटेटिव्ह करणारा मुलगा आहे. राईट. ज्याला स्वतःचा आवाज नाहीये, की जो 100 लोकांमध्ये उठून दिसत नाहीये, तो गर्दीचा भाग आहे तो मुलगा. राईट. त्यात स्वतःचा असा काही स्वतःचे काही गुण आहेत. तो खूप स्मार्ट आहे, स्ट्रीट स्मार्ट आहे, आणि तो पुढे जाण्यासाठी काही करायला तयार आहे, असा त्याचा तो मुलगा आहे. पण त्याला माहिती की आपल्यात ते नाहीये की जी समोरच्या मुलीला हवं आहे, त्याला फार आतून माहिती आहे त्याला. तर तो जे करतो सुचित्रा कृष्णमूर्तीच्या कॅरेक्टरला पटवण्यासाठी, ते फार अफलातून होतं. फार सुंदर. आणि तो शेवटी जो त्याला कळते की हे सगळं व्यर्थ आहे. जर आपल्याला हिला आनंदी बघायचं असेल हिला, तर आपण हिला दीपक तिजोरीच्या कॅरेक्टरकडे जाऊ द्यायला पाहिजे. त्याला जे एफिफनी ज्याला होते ना तेव्हा ते फार सुंदर त्या सिनेमात दाखवलं होतं. आणि तो त्या सिनेमात एक शेवटचा सीन सुंदर फार असं आहे की तो चर्चमध्ये लग्न असतं आणि ती अंगठी पडते, आणि ती अंगठी त्याला दिसते शाहरुख खानला कुठे पडली. सगळी ती अंगठी शोधत असतात, पण शाहरुख खान त्या दीपक तिजोरीला अंगठी शोधत येत होती. दीपक तिजोरी ती अंगठी उचलतो आणि ॲनल देतो आणि त्यांचं लग्न लागतं. ते फार मस्त सिम्बॉलिक शेवट तो सगळा केला त्याच्यामध्ये. सो कभी कभी ना ऑब्व्हियसली कभी कभी ना बद्दल मला एक वाटतं की कदाचित पहिल्यांदा रिजेक्शन कसं हँडल करायचं ते शिकवलं असेल. एक्झॅक्टली. अगदी त्याच्या आधी माझ्या मते असं, कारण ते सक्सेसफुलच व्हायचं किंवा टोटल हे होऊन दुःखामध्ये. आणि मेन दुसऱ्या हिरोला हिरो बद्दल त्याच्या फिलिंग्सच नाही. हेच एक फार मोठं सरप्राइझिंग फॅक्टर होतं त्याच्यामध्ये. मला शेवटी काय आवडत होती, काहीतरी बदलेल, जर्नीमध्ये बदलेल, आणि हिरोईन पण त्या प्रेमात पडेल मे बी शाहरुख खानच्या पात्राच्या, की हा खरंच माझ्या प्रेम करतो बरं का. तसं काहीही होत नाही. पण त्याचं तुझ्या प्रेम आहे का, तर अर्थातच खूप प्रेम आहे त्याचं. पण तो एक त्यामुळे ती फिल्म मला फार आवडते. फार हलकी फुलकी सुंदर, आणि प्रेमात प्रेम मिळणंच म्हणजे सगळं काही नसतं हे फार छान त्यात सांगितलं. लडकी मिल गई मतलब सब मिल गया, असं त्यात काही नसतं. त्यांनी फार छान सांगितलं. दुसरा म्हणजे लाला लँड सिनेमा. अगेन त्याचा पण तो शेवट असाच अनट्रॅडिशनल शेवट आहे सिनेमाचा. अनकन्व्हेन्शनल शेवट आहे सिनेमाचा. तुम्हाला हिट करतो शेवट. आणि त्या दोघांची जर्नी, मला ते दोन प्रेमात पडलेल्या लोकांची जर्नी एकत्र जी होती ना ती फार महत्वाची असते. आणि त्याचं असंच व्हायला नको की ते एकमेकांच्या प्रेमात पडलेत आणि दे हॅपीली लिव्ड एव्हर आफ्टर, असं व्हायलाच नाही पाहिजे. हे त्यांच्या सिनेमात फार चांगलं सांगितलं होतं की चल आपण एकत्र राहिलो, आपण काही चांगल्या मेमरी शेअर केल्यात आपण, करेक्ट, आणि चला आपण मूव्ह ऑन करूयात, या आठवणी आपल्यासोबत कायमच्याच राहणार आहेत. आणि ते दोघं एकमेकांकडे जे बघून हसतात शेवटी, फारच मस्त मोमेंट, फारच सुंदर मोमेंट. आणि तिसरा म्हणजे अगेन सोचानथा नावाचा इम्तियाज अलीचा सिनेमा, फार जबरदस्त सिनेमा होता. म्हणजे त्या सिनेमात इम्तियाज अलीचा माझ्यामध्ये पहिला सिनेमा होता. त्या सिनेमात काही ड्रॅमॅटिक घडत नाही. हलक्या छोट्या मोठ्या घटना, हलक्या घटना, असं ड्रॅमॅटिक काहीही होत नाही. दोन्हीकडच्या फॅमिलीज आहेत, त्यांच्या फॅमिलीमधली भांडणं, या दोघांमधले गैरसमज, आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात नसतात सुरुवातीला, पण तो एका वेगळ्याच मुलीच्या प्रेमात असतो. ते तसं असं म्हणजे खालीवर प्रचंड कन्फ्यूज असतो. तो प्रचंड कन्फ्यूज असतो. म्हणजे एका जनरेशनचं कन्फ्युजन त्या सिनेमात म्हणजे ते इम्तियाज अलीच्या भौतिक सिनेमात आलंच आहे, नंतर कन्फ्युजन ते, पण त्या सिनेमात ते फार स्ट्रॉंगली दिसतं की खूपच कन्फ्यूज दिसतो तो कॅरेक्टर, की मला काय करायचं. तिला वाटतं की मला ही पण पाहिजे, असं काहीतरी त्या ह्याच्यात तो अडकलेला आहे. सो समहाऊ मला वाटतं की सोचनाथा ही तिसरी अजून बरेच आहेत. डीडीएल जे आहे, इम्तियाज अलीची, मला स्वतःला इम्तियाज अलीची जब वी मेट पण खूप आवडते. जब वी मेट खूपच पॉप्युलर झालेली फिल्म आहे प्रेमकथांच्या. त्यामुळे ती एक, आणि इम्तियाज अली हा डेफिनेटली एक असा डिरेक्टर वाटतो की ज्यांनी प्रेमकथांना खूप चांगला न्याय दिला. तो ज्या प्रकारे त्या हँडल करतो प्रेमकथा, ते खूपच इंटरेस्टिंग असतं. त्याच्यात नेहमी एक असते, मोस्टली मुलगी जिथं ऑलरेडी कुठेतरी एंगेजमेंट ठरलेली असते आणि हिरोईन ती मोडतो, म्हणजे प्रेमाने बेसिकली. पण तिला याची जाणीव करून देतो की ते खरं प्रेम नाहीये आणि हे खरं प्रेम आहे त्याचं जे आहे. हे कॉमन थीम इम्तियाज अलीची असते. पण तो ते एंगेजिंग होतं, ते म्हणजे तुम्हाला ते बघताना खूप ते एंगेजिंग होतं.
आणि कदाचित त्याच्यात बरंचसं यश त्या संवादांचं, पटकथेचं असं पण त्यात जब वी मेटमध्ये असं तुम्हाला दिसतं की ती ज्या प्रकारे ती कथा अशी उलगडत जाते, त्याच्यामुळे त्यात पण मला वाटतं असंच आहे की ते तिचं प्रेम तिचं दुसऱ्या ह्याच्या असतं आणि मग थोडक्यात 36 गुण जुळणं, जशी आपल्याकडे जसं एक हे झालंय ना, 36 गुण जुळणं म्हणजे लग्नासाठी योग्य, तसं काही नसतं. दोन अतिशय गुड लुकिंग माणसं आहेत, दोघांचं अतिशय उत्तम करिअर चालू आहे, दोघं अतिशय कर्तबगार आहेत, दोघं वागण्या बोलायला एकदम येत, पण ते दोघं एक म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून चांगले असतील का? तर नक्कीच नाही. कारण की एका छताखाली राहणे वेगळी गोष्ट आहे कम्प्लीट. हो बरोबर. तुम्ही बाहेर एकमेकांना भेटता, डेट करता, एकमेकांशी बोलता, ते कम्प्लीट वेगळा गेम असतो. जेव्हा तुम्ही एका छताखाली राहायला सुरुवात करता तो एक कम्प्लीट वेगळा गेम असतो. हे साथीमध्ये फार छान दाखवलं होतं. साथिया म्हणजे लग्नापूर्वी त्यांच्याकडे काही वेगळाच रोमॅन्टिक कल्पना असतात लग्नाबद्दल, आणि जेव्हा तिला कळतं लग्नानंतर की हा असं अस्ताव्यस्त राहतोय, हा व्यवस्थित नाही, या गबाळा आहे, याला रिस्पॉन्सिबिलिटीज नकोय त्याला, हे जेव्हा तिला कळायला लागतं तेव्हा तिचं ते रोमॅन्टिझम ढासळून पडतो सगळं. ते साथीमध्ये फार छान दाखवलं होतं की प्रेम वेगळं आणि लग्न वेगळं. साथीमध्ये फार छान याच्यामध्ये तसंच चलते चलते सेम. ऑफिस म्हणून जी सिरीज आहे ते तुला खूप आवडते आणि मलाही खूप आवडते. ऑफिसमध्ये जे त्याने चित्रण केलेलं आहे ते तर मला म्हणजे मी तर त्याला मला वाटतं अशा पहिल्या ह्याच्यावर ठेवीन स्थानावरती, की ते जिम आणि पॅम त्या दोघांचं जे काही त्यांनी चित्रण केलेलं आहे आणि ती ज्या प्रकारे स्टोरी अनफोल्ड होते आणि त्याच्यातले असे छोटे छोटे इन्सिडन्सेस म्हण, त्यातलं मला असं वाटलं पण ना त्या स्टोरीमध्ये ह्या दोघांचं फारच मोठं योगदान आहे, म्हणजे त्या दोघा ऍक्टर्सचं. कारण ते ज्या प्रकारे इमोट करतात आणि म्हणजे तुम्हाला असं जणू वाटतं की आपण खरं खरं बघतोय समोर त्या पॅमला आणि जिमला. इतकं तुम्हाला ते हे करतात. संवाद कमी आहेत ना, संवाद कमी आहे, त्यांच्या मुद्राभिनयातनं खूप गोष्टी सूचित होतात. आणि मला आवडलं हे की सगळे त्यांनी असे, एकतर काय असतं सिरीजमध्ये तुम्हाला तेवढा स्कोप मिळतो सलग पुष्कळ दाखवणार, सिनेमात तुम्हाला 2.5 तासामध्ये सगळं संपवायचं असतं. आणि लव्ह स्टोरीमध्ये मुळात तुम्हाला प्रेम बघणाऱ्याला कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे, की बघणाऱ्याला हे वाटलं पाहिजे की अरे हा ह्याचं खरंच हे आहे, तर ते एस्टॅब्लिश करणं 2.5 तासामध्ये अवघड आहे. सिरीजमध्ये त्या मानाने सोपं पण आहे. मला वाटतं की या बॉलिवूडनी स्पेशली म्हणजे हिंदी सिनेमांनी प्रेमाचं खूप खूप ग्लॅमराईज केलं, प्रेम या संकल्पनेला, आणि त्यात काही असं स्टँडर्ड रूल्स निर्माण केल्यासारखं केलं. म्हणजे त्याच पठडीतले सिनेमे आले. म्हणजे आत्ता आपण बोललो ते बऱ्यापैकी नंतरचे सिनेमे होते, पण जे 90च्या साधारण सिनेमा होते, 90च्या दशकातले किंवा थोडेसे मिड 2000च्या दशकातले असे, ते एक साचेबद्ध प्रकारचे सिनेमे होते ज्याच्यात लव्ह स्टोरी होती. त्याचा परिणाम असा झाला असं मला वाटतं की म्हणजे पर्सनली माझ्यावरती असं झाला की मला असं खूप डीप डाऊन असं एक काहीतरी रुजलं की प्रेम करायचं असेल तर खूप आपल्याला इम्प्रेस करावं लागतं मुलीला. म्हणजे ते खूप हिंदी सिनेमांनी सतत हे केलं की तो हिरो असतो, तो ऍक्शन पण करतो, तो सगळीकडे तो हुशार वगैरे असतो, आणि तो पहिली गोष्ट म्हणजे तो गुंडांपासून वाचवतो मुलींना. मग असं काहीतरी करून आपण एक इम्प्रेस केलं पाहिजे. हा, शूरवीर म्हणजे एक ते मस्क्युलिन सगळी हे असली पाहिजे आणि आपण इम्प्रेस केलं पाहिजे खूप. तर हे एक खूप माझ्या मते तो खूप मोठा परिणाम सगळ्याच पिढीवरती झाला असावा. आणि एक हे पण की एक अपिअरन्स बद्दल पण एक खूप स्टँडर्डायझेशन आणलं की साधारण असे दिसणारा मुलगा आणि अशी दिसणारी मुलगीच एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात. तर असं एक थोडंसं आलं असं मला वाटतं की सामान्य, जसं सैराट सारख्या सिनेमांनी केलं की एक सामान्य दिसणाऱ्या मुलामुलींना ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी पुढे उभं केलं की जे प्रेमात पडतात. तसं आधीच्या सिनेमांनी केलं नाही. त्यांनी नेहमीच खूपच एका टिपिकल वर्गातल्या आणि एका टिपिकल पठडीतल्या मुलामुलींचं हे केलं. तर मग ते असं एक तो कदाचित त्यांनी थोडासा अशा सिनेमांमुळे एक तो न्यूनगंड म्हणणार नाही पण एक कॉन्फिडन्स कमी केला असावा असं एक वाटतं की जे इतर मुलांचं म्हणजे एक ॲस्पिरेशनल होतं नक्कीच की ते जेव्हा शाहरुख खान काजोल बघताना खूप असं ॲस्पिरेशनल वाटायचं, पण हे तिथे आपण असू शकू का ह्याचा कॉन्फिडन्स थोडासा दिला नाही या सिनेमाने. त्यांनी एक नेहमीच ते एक अंतर राखलं किंवा ते हे झालं. तर असं एक वाटतं. आणि माझी अशी एक थेअरी आहे की सिनेमांमुळे लव्ह मॅरेजेसचं प्रमाण खूप वाढलं. कारण
म्हणजे या थेरीला काही शेंडा बुडका नाही, कुठे रिसर्च वगैरे नाही, सिद्ध करता पण असं एक वाटतं की हिंदी मोस्टली हिंदी सिनेमांनी प्रेम या संकल्पनेच्याच प्रेमात पाडलं लोकांना खूप. करेक्ट. की माझी ही खूप एक जसं तू म्हणला आदिम आपली गरज आहे ही प्रेम, पण त्याच्यापेक्षा ते एक प्रेम ही एक गोष्ट आहे की जी कंपल्सरी केली पाहिजे तरुण असताना. कारण असे ते एक गाणी असायची की काय प्यार किया नाही तो काहीतरी केलंच नाही तुम्ही आयुष्यात वगैरे, अशा टाईपचं सगळं असायचं. तर तो एक खूप मोठा परिणाम झाला असं वाटतं की खरं प्रेम शोधण्यापेक्षा त्या आपल्या प्रेमाच्या संकल्पनेत कोण फिट बसतंय, किंवा पटकन आता कॉलेजमध्ये आहोत तर प्रेमात पडलंच पाहिजे आपल्याला, हे कसं थोडं बिहेवियर बिहेवियर झालं काय असं एक मला वाटतं. प्रेमाचा एक मार्केट फोर्स तयार झालाय आपल्याकडे गेल्या काही वर्षामध्ये. ओके. म्हणजे मला आठवतं की कुछ होता आला आणि आपल्याकडे फ्रेंडशिप डे आला त्या दिवशी, त्या वर्षी आपल्या कॉलेज सुरुवात झाली. अच्छा. तो पण फ्रेंडशिप डे काय असतो कोणालाही माहित नव्हतं. असंच व्हॅलेंटाईन डेचं आणि तो अख्खा आठवडा ती सगळी इकॉनॉमी मार्केट फोर्सनं आपल्याकडे आणली आणि दुर्दैवानं तो ट्रेंड फॉलो करण्याच्या लोक इतके वाहून गेले की त्यांना हेच प्रेम आहे की काय असं वाटायला लागलं, की ज्यात खूप दिखाऊपणा आहे, ज्यात पैसे खर्च करणं आहे, की ज्यात गिफ्ट देणं आहे समोरच्याला, हे अशा गोष्टी त्याच्यात आहेत की काय असं लोकांचा गैरसमजू शकतो त्याच्यामध्ये. खरं तर प्रेम म्हणजे तुम्ही एकमेकांची मानसिक गरज भागवणं, एकमेकांच्या पाठीमागं असणं महत्वाच्या वेळेला. खूप साध्या बेसिक गोष्टी असतात, पण त्याला जे दिखाऊ स्वरूप जे आलं मार्केट फोर्समुळे, तर सिनेमाचा एक फार मोठा वाटा आहे त्याच्यावर. बाकी शाहरुख खान एकदा फार उत्तम बोलला होता त्याच्यावर की भारतीय पुरुष एखाद्या मुलीवर प्रेम करतो ना तेव्हा तो त्याच्यात आपली आई पण बघत असतो, आपली बहीण पण बघत असतो, तो त्याच्यात आपली मैत्रीण पण बघत असतो, आणि तो त्याच्यात आपली लाईफ पार्टनर पण बघत असतो. हे भारतीय पुरुषाच्या कमकुवतपणाचं एक फार मोठं लक्षण आहे. तेव्हा तो त्या बाईवर इतका डिपेंड असतो, जेव्हा ती तिच्या आयुष्यातून जाते तेव्हा अक्षर डिस्ट्रॉय होतो, कोलॅप्स होतो, डिस्ट्रक्टिव्ह होतो. तर दॅट्स वाय मे बी देवदास सिंड्रोम आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर आय डोंट नो, हे कारण असू शकतं. प्रेमाची संकल्पना जशी इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे त्याच्यामध्ये एकनिष्ठा हा खूप एक महत्वाचा भाग आहे, की एका व्यक्तीवरती प्रेम करतात. आता त्याच्यामध्ये तिसरा कोण जेव्हा येतो तेव्हा ते सगळं गडबड सुरू होते आणि त्यातनं स्टोरी तयार होते एक सिनेमाची. पण लेटली गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ह्या प्रकारच्या मल्टिपल रिलेशन्सना सुद्धा ऍक्सेप्ट केलं गेल्याचं अगदी तुरळक प्रमाणात दिसतं. हे अजून सार्वत्रिक झालेलं नाही ऑफकोर्स, अगदी वेस्टर्न मूव्हीज मधनं पण नाहीये, परंतु ज्याला पॉलीॲमरी म्हटलं जातं, तर तशा जागा दिसत असताना तिथे ते करण्याचं झाडच झालेलं नाहीये. पण मला तसं एक उदाहरण शेअर करावंसं वाटतं की मनमर्जिया जो सिनेमा होता, मनमर्जियामध्ये ती आधी विकी कौशलच्या प्रेमात असते आणि नंतर अभिषेक बच्चनची तिचं लग्न होतं. तर ते हे जे काही टू अँड फ्रो सगळं चाललेलं त्याच्यात, आता मला त्याच्याकडनं काय अपेक्षा होत्या, कारण अनुराग कश्यप दिग्दर्शक होता, पण तसं असून सुद्धा त्याचा शेवट मात्र ते याच्यासारखा झालाय, हम दिल दे चुके सनम सारखा, की अल्टिमेटली ती त्याच्या म्हणजे त्यांनी अशी कुठेच अशी थोडी पण जागा सोडलेली नाहीये की देअर कॅन बी अ पॉसिबिलिटी की शी माइट हॅव टू रिलेशन्स, असं दाखवलेलं नाहीये. तर हे बहुधा आपण मला वाटतं आपल्याकडे जड जात असावं, ह्याला आपण अजून तयार नाही होत बहुतेक असं वाटतं. नाही, कारण आपण आपला बहुतेक देश अजूनही ट्रॅडिशनल माइंडसेट मध्येच आहे. म्हणजे आयुष्यात प्रेम एकदाच होतं आणि आपल्या सिनेमानं पण ती रुजवलंच आहे आपल्यामध्ये. ते त्याच्यातलं की जिंदगी तू दोनदा प्रेम करतो, आणि जेव्हा प्रेम करतो नंतर तो पुन्हा काजोलच्या प्रेमात पडतो, म्हणजे तिथंच त्याला चूड लावली खरं सगळ्याला. खरं त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे मला वाटतं माणूस हा मुळातच असा माणूस नाही एकाच ठिकाणी राहू शकतो. आपल्या संस्कृतीने आणि नियमांनी आपल्याला ते बंधनं बांधले तर ठीक आहे, पण कोणी असा दावा करू शकत नाही की मनातून दुसरी कोणाकडे आकर्षित होत नाही कधीच वगैरे असं. पण ते दुर्दैवाने त्या अवडंबराला इतकं महत्व आलंय आपल्याकडे. पण तसं नसतं. प्रेम तुम्हाला एकाच आयुष्यात अनेक वेळा पण होऊ शकतं. ते तुम्ही एक्सप्रेस करा न करा तो अगेन पुढचा वेगळा मुद्दा आहे. बरोबर. आणि असा अनयुज्युअल लव्ह स्टोरीज आपल्याकडे आल्या बऱ्यापैकी. रॉमकॉम्स जे आले होते ना 2000 हा, त्यात बरेच असे इंटरेस्टिंग अँगल्स वेगवेगळे येऊन गेले की लव्ह स्टोरी मध्ये. म्हणजे एक त्या तिसऱ्या कोणाला कुठेतरी एक समजून घेणं किंवा त्याला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करणं, असे कदाचित काही मगाशी आपण जो उल्लेख केला सवत माझ्या लडकीमध्ये हे वास्तविक तेव्हा झालं होतं 90s मध्ये. आय थिंक. अच्छा, तू लव्ह ट्रायंगल बद्दल बोलतोयस का? हा, ट्रायंगल म्हणजे मल्टिपल रिलेशन्स असं मला म्हणायचंय. त्याला अकोमोडेट करून घेण्याचा प्रयत्न कुठेतरी करणं, म्हणजे कन्व्हेन्शनली
ट्रायंगल जेव्हा येतो त्यावेळेला एक पूर्णपणे म्हणजे काय म्हणायचं एक कोण पूर्णपणेच नाहीसा करणं हीच ट्रेडिशन राहिलेली आहे. म्हणजे वो सिर्फ एक ही हो सकती है किंवा वो किंवा म्हणजे ऍज इन पुरुष किंवा स्त्री तो किंवा एकेचाच होऊ शकतो आणि ती किंवा एकाचीच होऊ शकते. पण मला लव्ह ट्रायंगल जॉनर मला खूप आवडतं पर्सनली. मला ते सिनेमे जे होते टिपिकल की नॉर्मली 2 हिरो आणि एक हिरोईन असायची, 2 हिरो आणि एक हिरोईन दोघे तिच्या प्रेमात. मला ते फार आवडायचं वगैरे किंवा टॉम अँड जेरीचा खेळ जो असायचा की मग कोण तिला हे करणार आणि कोण तिला पटणार. ते फारच मस्त. मला ते प्रोफेशनल म्हणजे मेनस्ट्रीम सिनेमातलं होतं ते. त्यातले गाणे चांगले असायचे आणि ते फार टिपिकल सिनेमा होते. टिपिकल बॉलिवूडचा सेंट असणारे सिनेमा होते सगळे. तू सेलेबल होतं मला वाटतं. सॉरी, तू एकदा काहीतरी ते हरलेल्या नायकांबद्दल लिहिलं होतंस. अरे हो, परमित सेठी. मला ते फार ते इंटरेस्टिंग वाटतं कॅरेक्टर की या लोकांचं पुढे जाऊन काय होतं की ज्यांनी मुलगी गमावली आहे प्रेमात आणि नाहक बळी गेला. म्हणजे तो विलन पण नाही तसं बघायला गेला तर काय वाईट पण नाही केलंय. म्हणजे आता लोक म्हणतात की त्या परमितसाठी कबुतरांची शिकार करत असतो वगैरे काय काय बोलतात. पण शाहरुख खान तो दुकानातून बिअर चोरून येतो. तो मुलीशी फ्लर्ट करत असतो. कित्येक मुलीशी संबंध असतात त्याचे. म्हणजे जास्त फॉलोन ऍक्च्युली शाहरुख खानचं पात्र आहे. पण त्याचं दुसऱ्या पात्र हाफ मध्ये एकदमच तो एकदम आदर्श भारतीय वगैरे म्हणतो. आणि हा बिचारा त्याच्या घरातून त्याची होणारी बायको पळून घेऊन जातात. मला फार प्रश्न पडतो की या लोकांचं होतं काय पुढे. म्हणजे इव्हन रांजनामधल्या स्वरा भास्करचं पुढे काय आलं असाही मला प्रश्न पडतो. जब्बी मेट मध्ये देवडी मधल्या चंद्रमुखीचं पुढे काय होत असेल. कोणाचं? चंद्रमुखीचं देवडी मधल्या देवदास. ओके आलं लक्षात. देवदास मधल्या चंद्रमुखीचं काय होत असेल पुढे प्रश्न पडतो. कारण त्यांनी मनापासून प्रेम केलंय समोरच्यावर. त्याला त्याची कदर असेल नसेल मुद्दा नाहीये. तो दुसऱ्यासोबत जायला उत्सुक आहे जास्त. पण जो हारलेला तिसरा अँगल आहे तो फार महत्वाचा. तो मला वाटतं ना बहुतांशी आपल्या भारतीय लोकांचा प्रतिनिधी असतो माणूस. ज्याला हवी असलेली मुलगी किंवा मुलगा त्याला कधी मिळत नाही. किंवा हा पण प्रश्न पडतो बाजीगर मध्ये ती काजोल. आता हा तर गेला, शाहरुख खान गेला. आता काजोल आणि त्या आपला जो त्यांचं काय होतं का ते जरा दाखवायला पाहिजे. कारण तो तिच्यासाठी तो कुठल्या स्टेशनचा इन्स्पेक्टर असतो काय माहित नाही. त्याच्याबरोबर असतो तो एवढं तिच्यासाठी करतो सगळं. त्याचा काय म्हणजे त्याला काही उपयोग होतो का नाही. 100 Days नावाचा सिनेमा आहे जाफरी. त्याच्यामध्ये मस्त सिनेमा आहे. तो माधुरी दीक्षित एकतर्फी प्रेम करत असतो. मग एक दिवशी जॅकी श्रॉफ येतो आणि घेऊन जातो तिला. पण हा तिच्या सोबत असतो, सतत तिच्या सोबत असतो, तिला मदत करतो. माझी फार इच्छा होती की शेवटी बाबा तिने म्हणत चल बाबा आपण लग्न करूयात काहीतरी करूया पुढे. तसं काही होतं ना, दाखवलं नाही शेवटी. पण ते अगेन ना ते म्हणतात ना की जसं तू सिनेमाचा प्रभाव म्हणतोय प्रेमावर की मुलींच्या डोक्यात काय कन्सेप्ट असतात बाबा. हे मुलांच्या बाजूने बोलतोय आपण सगळं की असे ते म्हणतात ना म्हणजे की मुलींच्या स्वप्नात राजकुमारच काय येतो, मुलींच्या स्वप्नात शेतकरी काय येत नाही. बरोबर आहे. आणि पुरुषांचं पण तसंच आहे. उलट. पण अगेन या बाजूने म्हणते की मुलींच्या स्वप्नात पण एक 6 abs वाला गुड लुकिंग असेच मुलं येतात, श्रीमंत मुलं. हे दोन्ही बाजून होतं. आणि आपल्या फॅन्टसीज असणं म्हणजे फारच ओके. पण मला वाटतं ना ते फार मजेशीर प्रकार आहे अगेन सगळं ते. प्रेमाला म्हणून असते वर्गीय कल्पना असं. त्या तो हिरो आता कबिया कबीनाचं तू म्हणलास तिथे ते शेवटी सोय लावून देतात की शेवटी जुही चावला आली म्हणजे ओपनिंग ठेवला. एक काहीतरी शेवटी एक कोणीतरी कॅमिओ असतो. आणि दिवाना मस्तामध्ये रवी नाही ते शेवटी. त्याच्यामध्ये दिवाना मस्तानामध्ये. अच्छा हा दिवाना मस्तानमध्ये ते त्याला कॉन्सलेशन प्राइज म्हणतात की बाय बरोबर होप मध्ये की होप मध्ये असं ते काहीतरी होईल. तर तसं बाकी सिनेमांमध्ये नाही होत की तो आता हिरोच आहे शाहरुख खान म्हणून त्याची सोय लावून गेली काहीतरी हे करून. तिथे ऍक्च्युली काही न करणं हा पण एक खरं चांगली हे होऊ शकते. जसं मगाशी ह्याच्याबद्दल बोलत होतो लाला लँड. तर लाला लँड मध्ये त्याला कोणी नंतर त्याच्या आयुष्यामध्ये कोणी येत नाही असं दाखवलेलं नाहीये. रायन गॉसलिनच्या हिचं लग्न होतं, तिला मुलगी होते वगैरे सगळं. पण ते असं अशा पद्धतीने आपल्याकडे बहुतेक ते त्याला एक महत्व आहे की शेवटी आशा अमर आहे. त्यामुळे आशेला तुम्ही पूर्णपणे नष्ट करून टाकता कामा नये म्हणून तसं. म्हणजे आता हे दिग्दर्शकाला किंवा लेखकाला प्रेक्षकांच्या नैतिकतेचा विचार करूनच हे ठरवावं लागत असेल की म्हणजे आता हे लव्ह ट्रायंगल दाखवतोय आपण तर हे कुठे नैतिकता म्हणजे नैतिक त्यांची संकल्पना आहे जी काय मॉरॅलिटीज आहेत प्रेक्षकांच्या त्या कोणाच्या बरोबर आहेत किंवा त्या कोण त्या हिरो बरोबर येतील का नंतर जर का आपण त्यात असं दाखवलं का तो चिटिंग करतोय असं वाटेल. आणि हे सगळं विचार करून
करावं लागत असेल. म्हणजे मला एक खूप आत्ता तू सवत माझी लाडकीचं बोललास, तर एक स्मिता तळवळकरची एक जुनी मुलाखत आहे दूरदर्शनवरची, ती मी बघत होतो. तर ती म्हणली की तिला विचारलं सवत माझी लाडकीचा कसा रिस्पॉन्स होता वगैरे, तर ती म्हणली खूप सगळ्यांना आवडला, कॉमेडी फॅन्टसी एलिमेंट होता त्याच्यात म्हणून आवडला. पण ती म्हणली कोल्हापूरला एवढा काय प्रतिसाद आला नाही. तर म्हणून मी तिथे विचारलं नंतर लोकांमध्ये की काय हो तुम्हाला आवडलं का नाही, तर ती म्हणली आम्हाला त्यात काही वेगळं वाटलंच नाही, इथे प्रत्येक घरात 2-2 आहेत. म्हणजे शेवटी त्या प्रेक्षक वर्गाची नैतिक मूल्य काय आहेत त्याच्यावर खूप ते कसे ती स्टोरी बघतात ते हे होतं. हो. आणि आपण म्हणतो, मी तो कोल्हापूरचा उल्लेख केला, म्हणजे अनेकदा असा अनुभव येऊच शकतो की जे आपण इथे शहरात बसून ज्याला आपण मॉडर्निटी असं संबोधून करतो, त्या गोष्टी काही वेळेला ग्रामीण भागात तर त्या रेग्युलराइज असू शकतात. असा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आदिवासी भागात आणि आदिवासी 3-4 जनावरे असतात. ते त्यावेळेचा सोशल नॉर्म पाळून करत होते. म्हणजे तेव्हा मग आपण सिनेमावर बोट नाही दाखवू शकत, त्या अख्ख्या समाजावरच बोट दाखवलं पाहिजे, कारण ते काही समाजापेक्षा वेगळं काही करत नव्हते ती. म्हणून मी ॲनिमलचं उदाहरण देतो की ते समाजाच्या धारणांपेक्षा वेगळी काहीतरी मांडू पाहते. ग्राउंडवरती त्यांचा ते सिक्वेन्स चालू आहे आणि ना तो तिला मनवायचा प्रयत्न करतोय वगैरे खूप, आणि ते ऐकत नाहीये, आणि मग तो एका पॉइंटला तो चाकू काढतो. असं म्हणजे ते मला स्क्रीनवरती बघून मला मी जामच हैराण झालं होतं. चाकूच काय. आणि तेव्हा खूप केसेस डॉमेस्टिक अब्यूजच्या, बायका कंप्लेंट घेऊन यायच्या, ते पोलीस नवऱ्यांना मारायचे वगैरे. बायकांचं हृदय हे व्हायचं, तर माझ्या नवऱ्याला कसं मारतो, राहू द्या असं प्रेम करतो म्हणून मारतो असं. माझं नाव नाही तुला 5 चढायला लावतो आपले, तिला अजय देवगण आणि करिश्मा कपूर हो बुटं चढायला लावतो.